दंडवत हो। संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित संकल्प ब्रह्मविद्या सोहळा या सत्रामध्ये आपण दृष्टांत घेणार आहोत। 86 क्रमांकाचा दृष्टांत आहे जैसा पोळल्या सुन्याचा। पोळलेला म्हणजे चटका ज्याला लागलेला आहे, आगीचा चटका लागलेला। सुनेया म्हणजे कुत्रा, त्याचा हा दृष्टांत आहे। हा दृष्टांत जो आहे या दृष्टांताच्या संदर्भामध्ये आपण काही लिळ्यांमध्ये याचं विश्लेषण पाहिलेलं आहे किंवा काही प्रसंगोचित विषयांवर हा दृष्टांत आपण घेतलेला आहे। आज या दृष्टांताच्या संदर्भातली लीळा आपण घेणार आहोत। या दृष्टांताच्या संदर्भामध्ये 2 लीळा आलेल्या आहेत, एक उत्तरार्ध 161 क्रमांकाची आणि दुसरी आहे उत्तरार्ध 610 क्रमांकाची। या दृष्टांताची लापणीक आहे कैसे वर्तावे पाना काईसे नाही सुख न होवावे। जैसा पोळल्या सुन्याचा म्हणजे मागच्या एका दृष्टांतामध्ये आपण बघितलेलं आहे। या आधीचे जे दृष्टांत झालेलं आहे त्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं म्हणजे परमेश्वराला आपण दिल्या गेलं पाहिजे आपल्याकडनं, आणि आपण दिल्यानंतर आणि जरी तुमच्याकडनं समजा काही चूक झाली किंवा काही परमेश्वराची येईल अशा प्रकारचं जर का काही झालं तरीसुद्धा परमेश्वर काय करतात, तुम्ही जर का सन्निधान नाही सोडलं तर परमेश्वर तुमच्या त्या क्रियेचा अभिमान घेऊन परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होऊ शकतात। परमेश्वर सन्निधान कधीही सोडता कामा नये। आपल्या बाबतीमध्ये असं होतं की थोडंसं काही आयुष्यामध्ये आपलं काही बरं वाईट झालं की लगेच आपण देवाला तर दोष देतोच, ठीक आहे, परंतु आपण अन्य देवतेला शरण जातो, कुलदेवता। मग तुम्हाला काय सांगितलं जातं की तुमची जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेला शरण जा। हे जे काही तुमच्यावर संकट आलेलं आहे ते तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा पूजन व भजन तुम्ही करत नाही म्हणून ते संकट आलेलं आहे। पण मी मागच्याही एका प्रवचनात सांगितलेलं आहे, आमची कुलदेवता जी आहे, आमची सर्वांची, सकळ जीवमात्रांची, उपदेशी अन्य अनुसरले सगळ्यांची जी कुलदेवता आहे ती कोण आहे? परमेश्वरच आहेत। कारण की सगळ्यात आधी आपला आधी कोणी जर का विचार केला असेल, आपण तर सगळे तमामध्ये पडलेलो होतो, मग आपला कोणी जर का विचार केलेला असेल तर ते आहेत परमेश्वर। त्यांनी आधी तमामध्ये आपल्याला बघितलं की यांना बंधमुक्त हे जीव आहेत, म्हणजे बंधनातून मुक्त जर का केलं तर हे जीव त्याच्यातनं बंधनातनं मुक्त होतील, अविद्येतनं मुक्त होतील। आणि म्हणून परमेश्वराने सृष्टी रचना केली, आपल्याला सर्वांना ज्ञान द्यावं, मोक्ष प्राप्ती करावी इत्यादी विचार परमेश्वरांनी आपल्या बाबतीमध्ये सर्वात आधी केलेले आहे। म्हणजे सर्वात मूळ ज्यांनी आपल्याला विचार केला तेच आमचे कुळ आहेत, म्हणजे परमेश्वर। आणि म्हणून कितीही संकट आलं, तुम्हाला काय झालं तरी पण परमेश्वर तुम्हाला इतक्या प्रयासानंतर भेटलेले आहेत, इतक्या जन्मानंतर आपण या पंथामध्ये आलेलो आहोत। आणि यासाठी म्हणजे आता ही जी संधी मिळालेली आहे, आता ही जर का संधी आपण गमावली तर इथून पुढे किती जन्म, किती युग, किती चौकड्या, किती सृष्ट्या आपल्या अशाच जाणार आहेत। आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की आत्ता जे प्राप्त झालेलं आहे त्याचं लाभ आपण घेतला पाहिजे। पण आपण काय होतं की प्रसंगोचित परमेश्वराचं सन्निधान कधी कधी सोडत असतो बरं का। म्हणजे परमेश्वरापेक्षा आपण जीवावर, पैशावर, संपत्तीवर आपण अधिक विश्वास ठेवतो, त्याच्यावर आपली कधी कधी जास्त श्रद्धा होऊन जाते आणि परमेश्वरावर आपली श्रद्धा ही कमी होते कधी कधी। आणि मग त्याच्यासाठी म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपलं हे जे काही परमेश्वर सन्निधान आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ते आपण टिकवून ठेवता आलं पाहिजे, आणि ते आपल्या हातामध्ये आहे। परमेश्वर कुठेही जात नाही। आमचे स्वामी सांगतात हे केही गेले असे म्हणजे आम्ही कुठे गेलेलो, कुठेच गेलेले नाही आहेत।
परमेश्वर इथेच आहेत, फक्त तुम्ही काय केलं पाहिजे की परमेश्वराने तुम्हाला सन्निधान द्यावं अशा प्रकारच्या क्रिया आपण आपल्या माध्यमातनं घडल्या पाहिजेत, त्या करवून घेतल्या पाहिजे, स्वतःकडनं स्वतः करवून घेतल्या पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की सन्निधान तुम्ही परमेश्वराची किती जरी खंती झाली तरी परमेश्वराचं सन्निधान मात्र सोडू नका. आमचे स्वामी डोमेग्रामला असताना एकाएकी उदास झाले. बाईसा घाबरल्या, बाईसांना वाटलं काय झालं स्वामींना, आणि म्हणून ते भटोबासांकडे आले. भटोबासांना त्यांनी सांगितलं की असं गोसावी उदास झालेले आहेत. आणि यावर भट्टोबासांनी काही लगेच दुरावा ठेवला नाही की आता सर स्वामी उदास आहेत तर थोडं नंतर जाऊन भेटू, असं नाही. भट्टोबासांनी हे केलं की स्वामींचं सन्निधान जे आहे ते खंडित होऊ दिलं नाही. स्वामींचं जे सन्निधान त्यांना होतं त्यांनी काय केलं, ते अखंडित ठेवलेलं आहे. आणि स्वामींच्या समोर विधी उपस्थित करून गेलेले आहे, श्रीप्रभूंचं वस्त्र घेऊन गेलेले आहेत. आणि आमचे स्वामी प्रसन्न झाले की स्वामींनी पाहिलं भट्टोबासांच्या बाबतीतलं ते अभ्यास स्वामींनी केलेला आहे की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये जर का भट्टोबास असले तरी काय होणार आहे की यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट एकदम बरोबर घडणार आहे की हे कधीही परमेश्वर सन्निधान सोडणार तर नाहीच, परंतु अधिकाधिक परमेश्वर प्रसन्न व्हावेत या दृष्टिकोनातनं आपलं वर्तन, आपलं आचरण ते ठेवणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं की परमेश्वराचं सन्निधान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपण जर का एखादी खंतीदायक क्रिया आपल्याकडनं घडली तर आपण काय केलं पाहिजे, ते सन्निधान सोडलं नाही पाहिजे. त्या खंतीचा उपायसुद्धा त्या सन्निधानामध्येच असतो की ती खंती जाऊन परमेश्वराचा तोष प्राप्त व्हावा, प्रसन्नता प्राप्त व्हावी यासाठी सन्निधानच उपयोगी पडत असतं. परंतु एखाद्याला सन्निधानच नसेल तर त्या बाबतीमध्ये 85व्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं, परंतु सन्निधान असो नसो परमेश्वर प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं, परंतु जीवाने काय केलं पाहिजे, जीवाने परमेश्वराचं सन्निधान आपल्याला वचनरूपी सन्निधान, आचनरूपी सन्निधान प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातनं आपण वर्तन आपलं असलं पाहिजे. यासाठी आपण जो दृष्टांत त्या ठिकाणी बघितलेला आहे तो होता 85 क्रमांकाचा दृष्टांत, जैसा शय्या पाळण्याचा. जशी ती शय्या पाळणा आपला पती घरी असो किंवा नको असो, परंतु ती पतिव्रता या धर्माच्या माध्यमातनं आपलं वर्तन ठेवते आणि आपल्या त्या वर्तनातनं आपल्या या आचरणातनंच ती पतिव्रता याचे जे काही फळ मिळतात प्रतिव्रतेला त्या फळाला ती जात असते. आता या ठिकाणी आजचा जो दृष्टांत आपण घेणार आहोत तो दृष्टांत पोळल्या सुन्याचा दृष्टांत आहे. या दृष्टांतामध्ये जे काही स्वामींनी सांगितलेलं आहे ते इतकं महत्त्वाचं सिद्धांत याच्यातनं स्वामी सांगतात. या संदर्भातली लापणीक आपण बघितली की कैसे वर्तावे पा, म्हणजे असन्निधानी जीवाने परमेश्वराचं सन्निधान प्राप्त होईल अशा प्रकारचं वर्तन ठेवावं. तर इथे शंका केल्या गेली कैसे वर्तावे पा, म्हणजे तेच आचरण कसं असलं पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे. आत्ता स्वामी नाही आहेत आपल्याकडे, आत्ताची ही सिच्युएशन आहे आणि हा दृष्टांत आत्ताच्या या घडीला एकदम बरोबर बसतोय की या ठिकाणी स्वामी नाहीत, म्हणजे प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं सन्निधान आम्हाला नाहीत. मग आत्ता हा दृष्टांत आमच्यावर बरोबर बसतो. या दृष्टांतातनं आता आम्हाला घ्यायचं आहे की असन्निधान स्थित पुरुष आहोत आपण, केवळ असन्निधान. भट्टोबास कसे होते, सन्निधानातनं असन्निधानी आलेले होते. आपण केवळ असन्निधानी म्हणजे परमेश्वराचं सन्निधान कधीच प्राप्त झालं नाही श्रीमूर्तीचं, आणि आचरणाचं सुद्धा नाही. म्हणजे आपण परमेश्वरदायक विधी सोडून इतर गोष्टी आपण विधी करत राहतो. असं मला त्या दिवशी कोणीतरी म्हटलं की तुम्ही म्हणता की बाबा अधिक महिन्याच्या पंक्ती म्हणजे अन्नदान अधिक महिन्याच्या निमित्ताने करू नये, तर तुम्ही लोकांच्या इष्टाआड का येता. अजूनही लोकांना तत्व समजलेलं नाही, सिद्धांत समजलेला नाही, आपण काय बोलतोय
ब्रह्मविद्या कुठे राहिली आणि वेद कुठे राहिले? मला सांगा, तुम्ही महानुभाव लोक वेदाला मानता का? वेदानुसार चालता का तुम्ही? नाही चालत. आपण ब्रह्मविद्येनुसार चालणारे लोक आहोत. आपला रस्ता वेगळा आहे. आपण वेगळे प्रवासी आहोत. मोक्ष मार्गाचे प्रवासी आहोत. आपण परमेश्वर प्राप्तीला जाणार आहोत. मी तुम्हाला त्या दिवशी उदाहरणही सांगितलेलं आहे की औसा आपल्या त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी डोमेग्रामची लीळा आपल्या वडिलांसाठी काही क्रियाकर्म करते, श्राद्ध वगैरेचं. तर स्वामी म्हणतात, अहो आमचं सन्निधान तुम्हाला लाभलेलं आहे, आमच्या सन्निधानी तुम्ही राहता आणि त्या सन्निधान प्राप्त झालं आहे. काही 2 गोष्टी रोजच्या ऐकायला मिळतात निरूपणामध्ये आणि तरीसुद्धा तुम्ही अशा क्रिया करताय. म्हणजे आमचे स्वामी तुम्हाला वैदिक पद्धतीने क्रिया करण्यासाठी मान्यता देत नाहीत. याची अनेक उदाहरणं आहेत. कर्म धर्म विधी विखू, आता किती वचनं सांगायची, त्या दिवशी सगळं सांगून झालेलं आहे. माझं सांगणं तेच आहे तुम्हाला. म्हणजे माझं सांगणं म्हणण्यापेक्षा स्वामींचं सांगणं आहे. मी तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवतो आहे. अधिक महिन्याच्या निमित्ताने किंवा कुठल्याही ह्याच्या निमित्ताने तुम्ही जर का वैदिक सणाच्या निमित्ताने जर का तुम्ही एखादी क्रिया करत असाल तर ती वेदाशी जोडल्या जाते. उदाहरण मी दिलेलं, तुम्हाला जर का भोजन दिलं आणि ते भोजन म्हटलं हे मंदिराचा प्रसाद आहे तर तुम्ही खाल, पण तेच भोजनाला जर का मी लेबल लावलं की हे आमके आमके टमके सद्गृहस्थ सरले त्यांच्या निमित्ताने हे भोजन आहे, तर तुम्ही खाल का? नाही खाणार. म्हणजे नुसतं ते जेवण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूशी जर का जोडल्या गेलं तर तुम्ही ते खाणार नाही, पण परमेश्वराच्या प्रसादाशी जर का ते जोडलं गेलं तर तुम्ही ते खाल. म्हणजे कुठलीही क्रिया करत असताना त्याचा मागचा हेतू काय आहे, तो हेतू त्या क्रियेशी बांधला जातो. आणि जर का हेतू चुकीचा असेल तर ती क्रियासुद्धा काय होते, त्या पद्धतीची होते. आत्ता तुम्हाला काही तुम्ही जे काही त्याबद्दल बोलत आहात की नाही हे चुकीचं नाही आहे, हे मळीनत्वाचं लक्षण आहे की आत्ता आपल्याला ती गोष्ट आवडायला लागलेली आहे. एखादा माणूस व्यसन करतो आणि एखादा माणूस नाही करत, तर जो माणूस व्यसन नाही करत त्याला ते व्यसन जे आहे ते चुकीचं वाटतं, पण जो माणूस व्यसन करतो आहे ना त्याला ते चुकीचं नाही वाटत. तसं आपल्याला काही चुकीच्या गोष्टींचं व्यसन लागून गेलं, आता आपल्याला त्या गोष्टी चुकीच्या वाटत नाहीत. कोणी ब्रह्मविद्या जरी सांगितली, कोणी वचन प्रमाण जरी दिलं तरी आपल्याला ते चुकीचं वाटत नाही. आपल्याला असं वाटतं नाही आम्ही जे करतो ते बरोबरच आहे आणि ते वचनाद्वारे सांगितलं जातं ते चुकीचं आहे. म्हणजे इत्यादीप्रमाणे आपलं आचरण जे आहे हे चुकीच्या पद्धती असता कामा नये. आजच्या दृष्टांतामध्ये हेच सांगितलेलं आहे की परमेश्वराचं सन्निधान आता नाही आहे, पण ते सन्निधान आम्हाला प्राप्त व्हावं, पुनःसंबंध आम्हाला प्राप्त झाला पाहिजे, परमेश्वराची भेटी झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान होऊन आम्हाला ईश्वराची स्वरूपाची आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे. यासाठी आम्ही आत्ता काय केलं पाहिजे, इतकी मोठी शंका आहे. म्हणजे आजच्या दृष्टांताचं महत्त्व जाणून घेण्यासाठी एवढा मोठा प्रश्न निर्माण आधी करावा लागतो की आम्हाला हे सर्व ईश्वर प्राप्त करण्यासाठी, ईश्वराची प्राप्ती करवून घेण्यासाठी आम्हाला आत्ता कसं राहायचं आहे लक्षात घ्या. तर स्वामींनी दृष्टांतामध्ये सांगितलेलंच आहे, पण लापणिककार सांगतात ना काही नाही सुख न होवावे, म्हणजे कशातच तुम्हाला सुख नसलं पाहिजे. याचा अर्थ दिवसभर आणि जन्मभर काही तोंडावर असं उदासीपणा आणून ठेवायचा नाही आहे. चेहरा तुमचा प्रसन्नच असला पाहिजे. म्हणजे एखादे अधिकरण आले तर आपल्याला किती आनंद होतो, आनंद झाला पाहिजे, प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर असली पाहिजे. परंतु अंतःकरणामध्ये असलं पाहिजे की आज अधिकरणं भेटलेत, परमेश्वर कधी भेटतील. हा जो काही असमाधानी वृत्ती आहे ही परमेश्वराविषयी असली पाहिजे. आपली पैशाविषयी जी असते ना तशीच. आपल्याला ₹1,00,000 जरी दिले तरी आपण म्हणतो अजून ₹1,00,000 कसे मिळतील, अजून ₹10,00,000 कसे मिळतील. काही लोक पैशाच्या मागे खूप धावतात हो. पैसा पैसा पैसा. म्हणजे परमेश्वराला प्राप्त करवण्यासाठी जर का त्यांनी ती एनर्जी आपली ऊर्जा उपयोगी लावली तर कदाचित परमेश्वर भेटीची संधी मिळू शकते. परंतु इथे आपण द्रव्याला जेवढी महत्त्व देतो तेवढं आपण परमेश्वराला देत नाही. मोठी खंतीची बाब आहे. वचन आहे स्वामींचं
परमेश्वर संपत्ती जीवाची काय आहे? परमेश्वर संपत्ती ही जीवाची आहे. आणि बाकीची जी संपत्ती आहे, सकळ संपत्ती ती कशी आहे? असंपत्ती आहे. जीवाची परमेश्वर संपत्ती महत्त्वाची आहे. तर ती आपण काय केली पाहिजे? प्राप्त करवून घेतली पाहिजे. परंतु आपण काय करतो? पैसा असेल, कपडे असतील, आता दिवाळी येत आहे, दिवाळीला आपल्या घराघराला रंगरंगोटी केली की आपल्याला समाधान वाटतं, सुख वाटतं. तुम्ही घराला रंग द्या, नाही असं नाही, परंतु रंग दिल्यानंतर तुम्ही हे करा, मनामध्ये विचार करा की आता घर इतकं सुंदर आपण केलं, स्वच्छ केलं, व्यवस्थित केलं, आता तरी स्वामी माझ्या घरी येतील का? आपण कपडे घातल्यानंतर नवीन, जेव्हा आपण नवीन कपडे घालू, मी असं म्हणत नाही की नवीन कपडे घालू नका, घ्या, दिवाळीला कपडे घ्या, दागिना घ्या, तो घाला, परिधान करा, कपडे परिधान करा. पण ते कपडे परिधान करत असताना लक्षात घ्या, कदाचित स्वामी जर का असते तर मी स्वामींसाठी पण वस्त्र घेतलं असतं, ते दुःख मनामध्ये असू द्या. तुम्ही अलंकार घेत आहात स्वतःसाठी, नक्कीच घ्या अलंकार, सगळी हौस मौज करून घ्या. म्हणजे एकदा तुम्ही अनुसरण, आता सगळे ऐकणारे अनुसरण घेणारच आहेत असं मी अपेक्षित धरतो. तर अनुसरण घ्यायचं तेव्हा तुम्ही घ्याल, परंतु आत्ता दागिना घालत असताना तुम्हाला आठवलं पाहिजे की धानाईसाच्या वाड्यात आमचे स्वामी गेले, तर त्यांनी ते दागिने आहेत स्वामींना समर्पित केलेले आहेत. कदाचित आज स्वामी असते तर मी एक दागिना स्वामींसाठी सुद्धा बनवून घेतला असता. तुम्ही त्या जगामध्ये राहा. थोडंसं तुम्ही काही बनवलं, ते बनवल्यानंतर आता ते उपहार जेव्हा दाखवतो, ते उपहार दाखवत असताना तुम्ही नुसतंच ते घास मोडत बसू नका. मी तर मागे सांगितलं घास मोडण्याची गरज नाही आहे. आत्ता मी काल एक अन्य रहाटीची एक क्लिप बघितली, त्या म्हणजे त्यांचं ते पूजन चालू आहे, त्या देवतेचं पूजन, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ते देवतेच्या त्या मूर्तीचं, जी मूर्ती आहे ते पाण्याचा ग्लास तिच्या तोंडाला लावलेला आहे, दुधाची वाटी तिच्या तोंडाला लावलेली आहे, आणि ते भात आणि वगैरे जे काय होतं त्याचे घास मोडलेले आहेत. म्हणजे हे प्रमाण मला मिळालं, त्याची एक लिंक मी हे करून ठेवलेली आहे. तर हे अन्य राहटीतनं हे घास मोडणं सुद्धा तिकडून आलेलं आहे, भोग दिखाणं ते असं. आम्हाला घास मोडायची गरज नाही, कारण की सन्निधानामध्ये लक्षात घ्या लिळेंचे प्रमाण देतो. आता मला परत प्रश्न करू नका की का घास नाही मोडायचे. मी लिळेंचं प्रमाण देतो की लीळाचरित्रामध्ये कुठेही घास मोडण्याचा विधी तर नाहीच नाही, परंतु त्या ठिकाणी झोळी दृष्टपूत, तुम्ही जर का लीळाचरित्राचे वाचक आहात तर लीळाचरित्रामध्ये झोळी दृष्टपूत करीती, म्हणजे भक्तजन भिक्षा मागून यायचे, ते पवित्र अन्न आहेच, परंतु आमच्या स्वामींच्या कृपादृष्टीने अजून ते निर्दोष करायचे आहे ते अन्न, आणि म्हणून ते दृष्टपूत केले जायचे, तिकडे कुठल्याही प्रकारचे घास मोडल्या जायचे नाही. आत्ताही तुम्ही उपहार दाखवायचा आहे, माझं परत वाक्य लक्षात घ्यायचं बरं का. उपहार नाही दाखवायचा असं मी म्हणत नाही, उपहार दाखवायचाच आहे आपल्याला. पण उपहार दाखवत असताना तुम्ही ज्या दिवशी जे बनवाल, खीर बनवाल, तर तुम्हाला आठवलं पाहिजे की बाईसा कशा खीर बनवत असतील. स्वामींना आवडणारी खीर बाईसा बनवत होते, मग मी बनवलेली खीर स्वामींना आवडेल का? म्हणजे अशा पद्धतीचे विचार आपले असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण त्या पदार्थांमध्ये रममान न होता परमेश्वराच्या आठवणीमध्ये आपण रममान झालं पाहिजे. तर कवणी ठाई म्हणजे काहीसेनही सुख न व्हावे. तुम्ही राहा, समाजामध्ये राहा, नातलगांमध्ये राहा, एखाद्या सण वार वगैरे या सगळ्यांमध्ये तुम्ही काय व्हा, सामील व्हा. चांगले चांगले पदार्थ खा, चांगले कपडे घाला, दागिने घाला, सगळं करा, फिरा विरा. लोकांना जगाला प्रदर्शन मात्र त्याचं करू नका. कसलं? तुमच्या मनामध्ये जे परमेश्वर न भेटल्याचं जे दुःख आहे, परमेश्वर आम्हाला भेटले नाही याविषयीचं जे दुःख आहे ते मनामध्ये असू द्या. ते फक्त तुम्हाला आणि परमेश्वरालाच माहिती पाहिजे. तुमच्यासोबत असलेल्या लोकांच्या समोर रडारड करत बसायची नाही उगाच. आपलं रडणं कसं असलं पाहिजे? डोळ्यांचं रडणं नसलं पाहिजे, आपलं मनाचं रडणं असलं पाहिजे. मन रडलं पाहिजे. डोळे तर रडतात हो. मालिकेमध्ये एखाद्या कोणाचं काय अत्याचार झाले, कोणा सासूने सुनेला मारलं, काय झालं, तर लगेच आपल्या डोळ्यात पाणी येतं. काही इमोशनल सीन आपण बघितला याच्यामध्ये, काही लहान मुलांचा वगैरे काही, तर लगेच आपल्याला डोळ्यात पाणी येतं म्हणा. ते डोळे रडतात.
मन रडलं पाहिजे. मन कधी रडत असतं? जेव्हा तुमच्या मनामध्ये परमेश्वर हृदय स्थित होतील आणि त्यावेळीच तुम्हाला परमेश्वराचं विरह जाणवेल, मनाला जाणवेल, डोळ्यांना नाही, मनाला जाणवला पाहिजे. मनाला एकदा जाणवला, मनाला तो विरह जर का स्पर्श झाला की तो डोळ्यातनं आपोआप व्यक्त होत असतो. परंतु तो व्यक्त झाल्यानंतरही आपण स्वतःला सांभाळायचं, म्हणजे लोकांमध्ये प्रदर्शन तर नसलंच पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या की मनाचं जाणवणं मी का सांगतोय की जरी डोळ्यातनं पाणी नाही आलं, कारण दिवसभर का रडत बसणार नाही तुम्ही, मनाला त्याचा स्पर्श झाला पाहिजे. म्हणजे दिवसभर काहीही घटना घडली तरी तुम्ही त्या परमेश्वराशी कनेक्ट होता. तुम्हाला जर का एखादं काही श्वानच दिसलं की लगेच तुम्हाला लक्षात येईल. आमच्या स्वामींच्या सन्निधानी डांगरेश होते, पोळल्या सुन्याचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. म्हणजे इथे लगेच कनेक्ट होता तुम्ही. तुमचं हृदय जर का स्पर्शलेलं असेल स्वामींना तर तुमच्या हृदयामध्ये कायम परमेश्वराची आठवण राहते. मग तुम्हाला स्मरण करावं लागत नाही, गाठी घेऊन बसावं लागत नाही, तुमचं स्मरण होतच राहतं. काही म्हणजे कुठेतरी भात जर का बनवताय तुम्ही, लगेच तुम्हाला आठवतं बाईसांना स्वामींनी सांगितलं भात बनवू नका, बाईसांनी तरीही बनवला. किंवा सकाळचा पूजा अवसर जेव्हा होतो तेव्हा बाईसा वगैरे काय करतात, काही तयारी वगैरे करतात, झाडलोट करतात. तुम्ही तुमचं घर झाडताना तुम्हाला आठवलं पाहिजे की आम्ही तर आमचं हे कर्मराटीचं घर झाडतो आहे, पण बाईसा कुठलं घर झाडायची, कुठली गुंफा झाडायची जिथे स्वामी राहायचे. अशा प्रकारचं स्मरण आपलं घडलं पाहिजे. आणि म्हणून काहीसेनही सुख न होवावे, म्हणजे मनामध्ये समाधान नसलं पाहिजे आपल्या. जसं बदाम खाणं आणि बदामचं सरबत पिणं ह्याच्यात फरक आहे. तुम्ही बदामचं सरबत पिलं, तुम्ही म्हटलं पाहिजे हो छान आहे, सरबत चांगलं आहे, पण बदाम असता म्हणजे ओरिजिनल बदाम खायला मिळाला असता त्या सरबतापेक्षा पण तर अजून चांगलं झालं असतं. म्हणजे हे काय आहे, ही खंत तुम्ही मनामध्ये ठेवता. तूप मिळालेलं आहे, चांगल्या क्वालिटीचं तूप आहे, चांगलं आहे, परंतु गावरान जर का किंवा घरी बनवलेलं जर का तूप असतं तर अजून चांगलं झालं असतं. ही खंत मनामध्ये जसं ठेवता तुम्ही, तशा प्रकारची खंत, सगळं चांगलं आहे, ज्ञान मिळतं आहे, देवपूजा मिळते, प्रसादवंदन, स्थानवंदन, आदिकर्ण भेटी, निरूपण सगळं घडतं आहे, नित्यविधी निमित्तविधी सगळं घडतं आहे, पण परमेश्वर कधी भेटणार? आचरण तर मी सगळं करतो आहे, त्याचा आनंदही घेतो आहे, समाधानही आहे, पण परमेश्वर भेटले नाही आहेत, हे दुःख कायम असलं पाहिजे. ते जर का नसेल तुमच्या मनामध्ये तर तुमचा मोक्षमार्गाच्या प्रवासातली जी काही प्रगती आहे ना ती त्या पद्धतीची नसणार आहे. आणि म्हणून कशातही सुख घेतलं एकदा की सुख घेतलं की आपण रममान झालं की मग परमेश्वराला आपण विसरलो. म्हणून सुख स्वामींनी सांगितलं शयनासनी भोजनी परमेश्वर आठवल्या गेलं पाहिजे. कारण हे विसरण्याचे हे आहेत. समोर जर का ताट आलं तुमच्या आवडीची जर का आहे सगळं जेवण तर काय होणार? आता दसरा आहे, दसऱ्याला आता उद्या दसरा आहे की लगेच तुम्हाला काय होणार, उद्या काहीतरी पंचपक्वान्न घरी बनतील, रोज देवाला कधी उपार दाखवतो आणि कधी एकदा जेवायला बसतो आणि कधी ते गरम गरम खायला मिळतं की तेवढ्या वेळामध्ये तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही देवाला विसरलेले असता. म्हणून स्वामी सांगतात शयनासनी आणि भोजनी परमेश्वराला तुम्ही आठवलं पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही जर का सुखी झालात, सुख घेतलं, समाधानी झालात की परमेश्वराला आपण विसरतो कुठेतरी. म्हणून कसं असावं ना, काहीसे नाही सुख न व्हावे, सुख ना झालं नाही पाहिजे. कशाप्रमाणे बरं, जैसा पोळल्या सुन्याचा म्हणजे पोळल्या सुन्याचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. या संदर्भातली लीळा आपण डोमेग्रामची लीळा घेणार आहोत. उत्तरार्ध 161 क्रमांकाची महादाईसा वाराणसी गमन निक्षेदू. महादाईसांना आमच्या स्वामींनी वाराणसीला जायला नाही सांगितलं. दादोस ह्यांच्यासोबत महादाईसा वाराणसीला जाणार होत्या. अनेक वेळा आमच्या स्वामींच्याकडे त्या आल्या, 3, 4, 5 वेळा आल्या. स्वामींनी अनेक वेळा त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काही वाराणसीला जाऊ नका. वाराणसी म्हणजे कसं आहे, अन्य तीर्थक्षेत्र आहे. आत्ता आमचे काही लोक अन्य तीर्थक्षेत्र बघायला जातात, ट्रिपच्या निमित्ताने जायचं आणि अन्य मंदिरांमध्ये जायचं.
अन्य देवळांमध्ये जायचं, अन्य जे काही स्थळं आहेत जागृत त्या ठिकाणी जाऊन तिथे विहरण करायचं, थांबायचं. म्हणजे स्वामींनी सांगितलं जात्रे क्षेत्र न वचावे, नपाळत्याच्या ठिकाणी जाऊ नये. आम्ही तिथे जातो तर ते जाणं चुकीचं आहे. त्या ठिकाणी त्या नपाळत्याचा जो प्रभाव आहे त्याचा असर आपल्यावर होऊ शकतो. मग वाराणसी म्हणजे तीर्थक्षेत्र, अन्य तीर्थक्षेत्र आहे तसंच हे सुद्धा आहे. आणि म्हणून स्वामी पुढे म्हणतात तीर्थक्षेत्र अमोचक, सन्निधान मोचक. देवतेचं जे तीर्थस्थान वगैरे जे आहे ते अमोचक आहे आणि परमेश्वराचं जे सन्निधान आहे ज्ञानयुक्त सन्निधान ते मोचक आहे. ऐसे म्हणून स्वामींनी त्यांना निरूपण केले, दृष्टांतांचं निरूपण केलं काही. अशा प्रकारे महादायीसांना निरूपण जरी केलेलं आहे तरी महादायीसा मात्र कुठेही स्वामींचं ऐकायला तयार नाहीत. स्वामींचं ऐकायचे पण दादोसांच्या जर का संपर्कात गेले की मग दादोसा त्यांचं ब्रेन वॉश करायचे, मग दादोसांचं ऐकायचे. परत स्वामींकडे आले की स्वामी त्यांना सांगायचे, मग बुद्धीमध्ये बसायचं की दादोसांनी सांगितलं ते चुकीचं आहे. मग परत दादोसांकडे ते दादोसांनी सांगितलेलं ते पुसल्या जायचं आणि परत दादोसांकडे गेले की मग परत काहीतरी चावी भरून द्यायचे. अशा प्रकारे हे 4-5 वेळा असं झालं आणि शेवटी महादायीसांनी काय केलेलं आहे की स्वामींचं जे म्हणणं आहे ते टाळलं आणि त्या कुठे निघाला, त्या निघालेल्या आहेत वाराणसीला. म्हणजे त्यांनी कोणाचं ऐकलं? जीवाचं ऐकलं, दादोसांचं ऐकलं. असन्निधान देणाऱ्यांचं त्यांनी ऐकलेलं आहे, असन्निधानात नेणाऱ्यांचं त्यांनी ऐकलेलं आहे. सन्निधान देणाऱ्या स्वामींचं, परमेश्वराचं त्यांनी ऐकलं नाही. आणि म्हणून स्वामींनी नंतर ते गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वामींनी खंत व्यक्त केलेली आहे. स्वामींना वाटत होतं की बाबा महादायीसा या चांगले अधिकारी आहेत वगैरे, आणि मग त्यांनी ते विचारपूर्वक निर्णय घेणं अतिशय गरजेचं होतं. परंतु महादायीसांनी मात्र आपला तो जो निर्णय आहे तो निर्णय चुकीचा घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी दादोसांचं ऐकून ते दादोसांच्या सोबतच वाराणसीला गेलेले आहेत. किंवा दादोस त्यांना काही अंतरपर्यंत सोडवायला गेलेले, दादोस काही तिथपर्यंत आले नाहीत वाराणसीपर्यंत. आणि स्वामींनी या प्रसंगी त्यांना हा दृष्टांत निरूपण केलेला आहे. यावेळेस स्वामींनी दीक्षिताचं म्हणजे दीक्षित कन्येचा दृष्टांत सुद्धा सांगितलेला आहे, निरूपण केलेला आहे. आणि सोबतच अनेक निरूपण स्वामींनी महादायीसांना या प्रसंगी केलेला आहे. आता हाच दृष्टांत पुढे येतो आहे की उत्तरार्ध 610 क्रमांकाच्या लीळेमध्ये, 610 क्रमांकाच्या लीळेत हा दृष्टांत स्वामींनी महादायीसांना सांगितलेला आहे. असन्निधान धर्मनिरूपण, महादायीसा असन्निधान धर्मनिरूपण या लीळेमध्ये या प्रसंगी हा दृष्टांत स्वामी त्यांना सांगतात. महादायीसा विचारतात, गोसावी आम्हासी असन्निधान देव पांता, ती बेलापुरी अवस्थान स्वामींचं आहे, बेलापूरची लीळा आहे. आणि स्वामींचं विचार आहे की आता इथे थांबायचं नाही आहे. आता अनेक जीव आहेत, ते अनेक जीवांचा पण उद्धार आमच्या स्वामींनाच करायचा आहे, परमेश्वरालाच करायचा आहे. म्हणून पुढील आपलं उद्धरण कार्य पुढे ठेवत पुढे जायचं आहे स्वामींना. आणि असन्निधान आता या जीवांना श्रीमूर्तीचं होणार आहे. आणि त्यावेळेला महादायीसा म्हणतात, देवा तुम्ही आम्हाला असन्निधान देऊ इच्छिता तर आम्ही कसं वर्तन करावं. स्वामींनी या ठिकाणी पोळल्या सुन्याचा दृष्टांत सांगितलेला आहे की पोळले सुने असे म्हणजे श्वान जे आहे त्याला आधीच काय आहे की श्वानाला आधीच उष्णतेचा त्रास अधिक असतो, खूप उष्णतेचा त्रास असतो, उन्हामध्ये अधिक त्याला त्रास होतो. आणि म्हणून तो कुठे कुठे बसतो ते स्वामी सांगतात, तयासी कवनी ठाई सुखासी नाही आहे. आणि उष्णतेचा त्रास तर आहेच आहे आणि वरून त्याला चटका लागल्या म्हणजे आगीचं जे काही वाफ लागते ना, धग लागते,
ती धग त्याला लागलेली आहे, चटका त्याला लागलेला आहे. त्याच्यामुळे मुळातच आतमध्ये उष्णता आणि वरून बाहेर अग्नीचाही प्रभाव झालेला आहे. आणि मग सुखासी नाही आहे, मग त्याला कुठेच गेलं तरी सुख वाटत नाही. वळणी खाली रिगे परी सुखासी नाही आहे, कलवडा अंतु रिगे परी सुखासी नाही आहे, ऐसे अखंड जळतूची असे. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची जागा आहे, म्हणजे जिकडे माठ वगैरे ठेवलेला आहे, जिथे ओलावा आहे, झाडं झुडपं आहेत, अशा ठिकाणी तो जातो की तिथे थंडावा आहे. आपणही जर का अशा ठिकाणी गेलो की आपल्याला थंडावा वाटतो, पण तिथे गेल्यानंतर सुद्धा त्याला ते सुख वाटत नाही. कलवडा अंतु रिगे म्हणजे जिकडे शेणी वगैरे ठेवण्यासाठी म्हणून जे काही शेणाचं स्थापन ते केलेलं असतं झोपडी बसा, त्या ठिकाणी तो जातो, तर त्या ठिकाणी सुद्धा त्याला सुख वाटत नाही. ऐसे अखंड जळतूची असे, असं जळतच राहतो. ज्याला जळालेलं आहे ना, ज्याचं समजा काही कारणास्तव चटका लागलेला आहे किंवा जळालेला आहे, तर त्या माणसाचं असं असतं की जेव्हा उष्णता वाढते त्यावेळेस त्याचा जळालेला जो भाग आहे तो असा आग मारतो. म्हणजे त्या जळालेल्या भागावर त्याला खूप त्रास होतो. म्हणजे ती उष्णता जी आहे त्याच्यामधली, म्हणजे बाहेरची उष्णता आणि ती जळालेलं जे काही हे आहे तो भाग आहे, त्याचं संपर्क आल्यामुळे अजून तो भाग जळतो. म्हणजे जळाल्यानंतर कैक वर्षांनी, म्हणजे 1, 2, 3, 4 वर्षांनी जरी तसं झालं तरी त्याचा त्रास तो होतो. म्हणजे ती धग आतमध्ये राहते. आमच्या स्वामींना हे सांगायचं आहे की आमचे स्वामी जाऊन 800 वर्ष झालेले आहेत. आपण आता येऊन किती वर्ष झालेत या जगामध्ये, आत्ता उपदेश घेऊन किती दिवस झालेले आहेत, आपल्याला या धर्मात येऊन किती दिवस झालेले आहेत, आणि आता ज्ञान घेऊन किती दिवस झाले. म्हणजे आपल्या आयुष्यातला काही वेळ तर असा गेलेला आहे, नुसता उपदेश घेतलेला आहे, बाकी ज्ञान काहीच नाही. मला काही लोकांचा संपर्क येतो तेव्हा ते लोक मला अक्षरशः सांगतात की आम्हाला उपदेश घेऊन एवढे वर्ष झालेत, पण आम्हाला एवढ्या वर्षात काहीही माहीत नव्हतं. आम्ही हे ते पारायण वाचत राहायचो, सूत्रपाठ कधी वाचलं नाही आम्ही. आज सूत्रपाठ आम्ही वाचायला लागलो, ऐकायला लागलो, लीळाचरित्र वाचायला लागलो, ऐकायला लागलो. आता आम्हाला भानवा पंथासंदर्भातलं ज्ञान मिळतं आहे. म्हणजे कितीतरी वर्ष आपली अशी वायाच गेलेली आहे. ते पोळले पण असलं पाहिजे. आत्ता ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आज 20-25 वर्षांनी जरी तुम्हाला हे खंत व्यक्त होते, ती खंत कायम ठेवा. ही खंत कायम ठेवली तर ती तुम्हाला परमेश्वरापर्यंत नेण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण की याच माध्यमातनं, या दुःखातनंच तुम्ही सुखाकडे म्हणजे आनंदाकडे परमेश्वराच्या जाणार आहात. आणि म्हणून इथे स्वामी सांगतात की जसं त्याला कुठे सुख येत नाही तसं तुम्हाला सुद्धा कुठे सुख नाही आलं पाहिजे. प्रसाद वंदन जरी करायला मिळाले, प्रसन्नता वाटली पाहिजे, परंतु प्रसाद मिळाला, वस्त्र स्वामींचे वंदन करायला मिळाले, परंतु हे वस्त्र ज्यांनी परिधान केले ते स्वामी मिळाले नाहीत. शिन्नस्त्रीचा विशेष मिळाला वंदन करायला, आनंद घ्या, लीळा आठवा, पण ह्या पाषाणावर स्वामी बसलेले होते ते स्वामी मला अजून दिसले नाहीत, भेटले नाहीत, त्यांचं दर्शन झालं नाही. अशा प्रकारची खंत आपल्या मनामध्ये असली पाहिजे. ऐसे अखंड जळतूची असे, म्हणजे तो श्वान जसा अखंड जळतो तसं आपण सुद्धा ईश्वर वियोगामध्ये, विरहामध्ये अखंड जळलं पाहिजे आपण. तैसे, आता याचा सिद्धांत सांगतात, तैसे ईश्वर विरही या पुरुषाची कवनी ठाई सुखासी नाही आहे. तसं परमेश्वर विरही जो पुरुष असतो किंवा स्त्री असते, नुसतं पुरुषच नाही तर या ठिकाणी पुरुष असं स्त्रीला सुद्धा म्हटलं आहे. कारण आमच्या स्वामींनी स्त्रीला सुद्धा पुरुषा होऊनी असावे असं सांगितलेलं आहे. म्हणून पुरुष या पदामध्ये नुसता पुरुष नाही तर स्त्रीसुद्धा आलेली आहे. पुरुषाची कवणी ठाई सुखासी नाही आहे. विरही पुरुष जो असतो त्याला कुठे सुख वाटत नाही, तो अखंड जळतच राहतो. स्थान देखील या सुखासी नाही आहे, कुठे कुठे सुख वाटत नाही. न स्थान देखील या, स्थान जरी पाहिलं तरी सुखासी नाही आहे. आमचे भटोबास आचार्य हे शिन्नस्त्रीला गेले, सगळं आठवलं आणि आठवल्यानंतर पूर्ण एकदम दुःख भरून आलं त्यांच्यामध्ये. आमचे भाईदेव व्यास हे राजमठ वंदन वगैरे करायला जेव्हा भटोबास आलेले सगळं गुरुकुळांना घेऊन गंगातीर वंदन करायला, त्यावेळी राजमठ, प्रसन्न मठ वगैरे ते वंदन करत असताना तिथे स्वामींचं ते पीक
स्वामींनी जी काही पीक टाकलेली होती, पानाची पीक तांबोळाची, ती तिथे भिंतीवर होती तिथे. आणि त्याचं ज्ञान आमच्या भटोबासांनी भाईदेव व्यासांना आणि समस्त लोकांना करवलं. ही गोसाव्यांची पीक. आमचे भाईदेव व्यास होते ते इतके भावूक झाले ते पीक बघितल्यानंतर, आणि एकदम ती पीक प्रसाद घेण्यासाठी म्हणून खाली वाकले. इतका विरह भरला की अक्षरशः मूर्छित होऊन पडले. आणि भटोबासांनी त्यांना सावध केलं. आता त्यांना भटोबासांना असं वाटलं की नुसतं पीक पाहिल्यानंतर एवढा विरह भरलेला आहे यांना, आता जर का बेलापूरला गेलं आणि तिथल्या जर का घटना लीळा सांगितल्या तर काय होईल, यांचा देह जाईल, विरह भरेल, अधिक अस्वस्थ होतील. आणि म्हणून ते काही त्यांना बेलापूरला घेऊन गेले नाहीत. स्थान देखिल्या सुखासी नाही आहे. स्थान देखिल्या सुखासी नाही आहे म्हणजे शिन्नस्थळी वंदन करायला आम्ही गेलो आणि सुखासी नाही आहे, नाही आलं पाहिजे. अहो, शिन्नस्थळी वंदन करताना अक्षरशः भरून आलं पाहिजे तुम्हाला. आम्हाला किती आनंद वाटतो. आम्ही शिन्नस्थळीला गेलो, शिन्नस्थळी वंदन करायला मिळाली, विडा ठेवला, 5 विडे ठेवले आम्ही, फुलं वाहिली, तिथे अवसर केला, पंचावतार उपहार केला, अमकं केलं तमकं केलं, याच्यातच आपण सुख मानत बसलेलो आहोत. कुठे चालला ही दृष्टांत काय सांगतोय. म्हणून ते पारायणाची पुस्तकं ठेवून द्या, हे सूत्रपाठ वाचा, यात दृष्टांत श्रीमुखीचं जे आहे ते वाचा, म्हणजे समजेल आम्हाला काय केलं पाहिजे. काय सांगतात इथे दृष्टांतामध्ये आणि लापणिकेमध्ये काय सांगितलेलं आहे आणि त्याचे सिद्धांतामध्ये द्राष्टांतिकामध्ये काय सांगितलेलं आहे. अभ्यास आहे सगळं. की आम्ही तिथे गेल्यानंतर याच्यातच आरती मिळाली बरं का आम्हाला, बस. म्हणजे तुम्ही स्थानवंदन करायला गेले, तुम्हाला देव भेटो न भेटो, पण तिथे चालू असलेली आरती तुम्हाला मिळाली, बस झालं. आनंद, त्याच्यातच आनंद. आम्हाला उटी मिळाली, आम्हाला आरती मिळाली, याच्यातच आनंद आहे आपला. देव मिळाला का मग काय, कसला आनंद मानताय तुम्ही. देव भेटले नाही. पांचाळेश्वरला गेलात, आरती मिळाली, खूप आनंद होतो लोक. 12ची आरती मिळाली, 12ची आरती मिळाली. परंतु 12ची आरतीला का जाता तुम्ही, कशासाठी. कारण की त्या वेळेला त्या ठिकाणी 12 वाजता श्री दत्तात्रय प्रभूंचं आगमन त्या ठिकाणी होतं. पण तुम्हाला 12 वाजताची आरती तुम्हाला मिळाली, उटी मिळाली, ह्याच्यात आनंद तुम्ही मानता. पण एवढ्या वेळेस तुम्ही गेले, दत्तात्रय प्रभू कधी भेटले का तुम्हाला. त्याचं काय, दत्तात्रय प्रभू भेटले नाहीत त्याचं काहीतरी दुःख माना ना. नुसतं आरती आणि उटी आणि याच्यामध्येच किती दिवस तुम्ही राहणार आहात. या ह्याच्यातनं बाहेर या थोडंसं. परमेश्वर भेटण्यासाठी म्हणून या पंथात आलो आहोत. आपण काही कानामध्ये आपलं काही कचरा होता आणि तो फुकला आणि कान फुकले म्हणून काही कान फुकलेले नाही आहेत तुम्ही, म्हणजे म्हणून काही उपदेश नाही घेतला तुम्ही. काय उगाच कुठल्या तरी पंथात राहायचं म्हणून मानवा पंथात आलात, कुठल्या तरी राहायचंच आहे, मग मानवा पंथ स्वीकारा. परंपरेने आलाय घरामध्ये म्हणून स्वीकारा. म्हणून पंथामध्ये नाही आहात तुम्ही. या मानवा पंथात येण्याचं एक साध्य आहे, प्रत्येकाचं टार्गेट आहे. ज्यांना परमेश्वर प्राप्त करायचा आहे, परमेश्वर आनंद प्राप्त करायचा आहे, त्याच जीवाने या पंथात यावं. उगाचच वेळ घालवायचा आहे म्हणून, कोणीतरी जबरदस्ती केली म्हणून या पंथात येऊ नये. आणि जे लोक या पंथात आलेत त्यांनी ही गोष्ट आता लक्षात घ्या. तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नसेल तर आत्ता नक्कीच लक्षात घ्या की तुम्ही या पंथामध्ये नुसतं याच गोष्टी करण्यासाठी आलेले नाही आहात. तुम्हाला या पंथात आल्यानंतर परमेश्वर प्राप्त करण्यासाठी म्हणून हा पंथाचा स्वीकार तुम्ही केलेला आहे, हे लक्षात घ्या. हे जर का तुमचं साध्य टार्गेट नसेल तर या पंथातलं तुमचं जे वास्तव्य आहे ते खूपच अधुरं वास्तव्य आहे तुमचं हे. आणि म्हणून तसं असता कामा नये. स्थान फक्त ह्यासाठी दिलेले नाही आहे, स्थान वंदन ह्याच्यासाठी दिलेले आहेत की त्या ठिकाणी आमचे स्वामी आलेले आहेत, तिथे निरूपण झालं आहे, खेळक्रीडा तिथे झालेली आहे, तर तिथे गेल्यानंतर हे सगळं भरून आलं पाहिजे. स्थानवंदन करायला जा त्या ठिकाणी. ह्या सोबतच म्हणजे स्मरणामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. कशासोबत, बाकीच्या ज्या क्रिया करतायत ते क्रिया तुम्ही करा सोडा, त्याच्याबद्दल काय मी बोलत नाही. कारण की तसं बोललं की लोक म्हणतात तुम्ही इष्टाआड येता. परंतु आम्ही थोडं इष्ट सांगून राहिलो, इष्टदायकसुद्धा सांगून राहिलो. मी सांगतच नाही आहे मुळात, म्हणजे मी सांगतच नाही, हे स्वामी सांगतायत.
बघा, स्थान देखील या सुखासी नाही हे मी सांगत नाही, हे लापणिककार द्राष्टांतिककार हे सांगत आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला विरह भरला पाहिजे की स्वामी नाही आहे तिथे. एवढ्या वेळ गेलो मी, सगळं भेटलं, जेवायला पण मिळालं मला. मार्गात आपण गेलो ना, घरच्यापेक्षा चांगलं जेवण मिळतं आपल्याला. घरी एकच भाजी, मार्गात पूर्ण व्यवस्थित भोजन असतं आणि मुळात म्हणजे ते भिक्षांना असतं मार्गातलं, तर ते भिक्षांनाची चवच काहीतरी वेगळी असते. सगळं मिळतं पण स्वामी भेटले नाहीत. कधी कधी आपण पंगत करतो मार्गामध्ये आणि मग आमचा पंक्तीचा नंबर लागला बरं का, पंगत मिळाली. आपण कधी जातो, दुपारच्या 11 वाजता तिकडे जातो, सकाळच्या 11 वाजता जातो मार्गामध्ये, दुपारी 12 वाजता पंगत झाली, बिल वगैरे दिलं की 12:30 म्हणजे 1:30-2 वाजता आपण लगेच घरी रवाना. आणि गाडी आपण नेलेली आहे ना, लगेच रवाना. आपण 3 वाजता पोथी आहे त्या मार्गामध्ये, पोथी ऐकायला थांबा ना. नाही, संध्याकाळची पंगत असेल तर माणूस तिथे 2 वाजता पोचत नाही. पोचला तरी तो आराम करतो, तो काही पोथी ऐकायला जात नाही मार्गामध्ये. किंवा संध्याकाळची पंगत असेल तर संध्याकाळी 5 वाजता पोचायचं, मार्गामध्ये पोथी 3 ते 4 होऊन जाते. तुम्ही असं आयोजन करा की तुम्हाला पोथी ऐकायला मिळाली पाहिजे. सकाळचा अभ्यास असतो, घोक असतो, तो ऐकायला मिळाला पाहिजे. तुम्ही खंत व्यक्त करा की आम्ही खूप प्रयत्न केला येण्याचा, पंगत तर मिळाली आम्हाला, परंतु पोथी ऐकायला मिळाली नाही, सकाळचा घोक ऐकायलाच मिळाला नाही. तुम्ही संध्याकाळी 5 वाजता पोहोचलात, तुम्ही म्हटले पाहिजे, ते दुःख असलं पाहिजे की 3 वाजता पोहोचलो असतो तर मला पोथी भेटली असती. म्हणजे त्याचं ते महत्त्व आहे. असं मी सांगितलं की मी संवत्सरला जेव्हा गेलो 16/6/96ला दुपारी 2:15ला मी गेलो आणि जसा आश्रमामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्या 3:15ला तिथे पोथी सुरू व्हायची. दंडवत हो असं म्हटलं जायचं. मी 3:15ला पाय आतमध्ये ठेवला मार्गामध्ये आणि त्या प्रांगणामध्ये मार्गाच्या, आणि दंडवत हो ऐकू आला. आम्ही बॅग माझ्या तिथेच आम्ही ठेवल्या, माझे गुरुजी होते माझ्यासोबत, आणि बॅग तिथेच ठेवल्या आणि आम्ही लगेच पोथीला बसलो. गेल्या पोथी भेटली, मला निरूपण ऐकायला मिळालं. आणि मग हे विचार मी कधी कधी करतो, म्हणजे परमेश्वराने हा योग, म्हणजे हा योगायोग असा घडलेला नाही आहे, सहज घडलेला, हा देवाने घडवून दिलेला आहे. आणि म्हणून मला पोथीचं महत्त्व अधिक असतं. म्हणून मी अनेकांना ती गोष्ट सांगतो याच्यासाठी की पोथी जी आहे, पोथी अटेंड करा. कुठल्या मार्गात जाणार असाल तर एक स्थान भले तर कमी वंदन करा, पण पोथी तिथली ऐका. डोक्यावरून गेली तरी चालेल, परंतु मनापासून तिथे बसा आणि त्या पोथीचा आनंद घ्या. आता या ठिकाणी आपण विषय पाहतो आहोत की पोथी जरी ऐकायला मिळाली तरी सुखासी नाही येऊ देऊ नये. पोथी ऐकायला मिळाली, वचन ऐकायला मिळालं, पण हे वचन ज्यांनी निरूपण केलेलं आहे ते स्वामी आम्हाला भेटले नाहीत, हे दुःख मनात असलं पाहिजे. पोथीतनं सुद्धा निरूपण घ्यायचं आहे, श्रवण करायचं आहे, हृदयात ते ठेवायचं आहे, त्याचं आचरण करायचं आहे. स्थानवंदनाला जायचं आहे, तिथलं स्थानवंदन करत असताना विडावसर काय करायचं तो तुम्ही करायचं आहे. लीळा तिथली आठवायची आहे, स्मरण तिथे करायची आहे. दुःख तिथे असलंच पाहिजे, विरह दुःख. म्हणजे स्थान देखिलिया सुखासी नाही, प्रसाद नमस्करेलिया सुखासी नाही. आज 9मी आहे किंवा नपाळतं असतं. नपाळत्यामध्ये सगळ्या लोकांच्या डोक्यात एक फॅड असतं की नपाळत्यामध्ये ह्याला जायचं, प्रसादवंदन. आता ह्या संदर्भातला विषय आपण एकदा स्पेशली घेणार आहोत. आणि प्रसाद वंदन केले की आम्ही 50 जोड केले, आम्ही 200 जोड केले वगैरे वगैरे, आम्ही ही देवपूजा केली, ती देवपूजा केली. सगळं लोक इतके खुश असतात, परंतु प्रसाद वंदन करत असताना प्रसादाची लीळा आम्हाला माहीत नाही. जो विशेष वंदन करतो ते वंदन करताना लीळा आम्ही आठवत नाही, दुःख नाही, काय नाही. एक्सप्रेस देवपूजा असते आमची, पटापट द्या, पुढे द्या, पटापट द्या पुढे. ना विधी आहे ना काही नाही, विधी निषेध काही माहितीच नाही आहेत आम्हाला. सगळा अविधी करत आम्ही ते करतो. पण एरवी जरी तुम्ही तुमच्या सुदैवाने जर का एखादा प्रसाद वंदन करत असताना रडलात, दुःख व्यक्त केलं, माहिती पडलं ही अमका प्रसाद आहे, हा इंद्रभटाचा फुटा वगैरे असं काही आहे तुम्हाला माहिती पडलं, तर ती लीळा आठवली, दुःख झालं, तर दुःख जरी झालं म्हणजे प्रसाद वंदन करायला जर मिळालं आपल्याला
आनंदच आहे की हा प्रसाद वंदन करायला मिळाला, परंतु दुःख जरही असलं पाहिजे ती लीळा आठवून की ते पूर्ण वस्त्र मला बघायला मिळालं नाही, किंवा स्वामींनी जेव्हा परिधान केलेलं होतं तेव्हा मला बघायला मिळालं नाही, आणि ज्यांनी वस्त्र परिधान केलं ते स्वामी मला बघायला भेटले नाहीत, अजून त्यांनी मला दर्शन दिलं नाही, माझ्यापासून ते लांब पळतात, कारण की मी त्यांच्यापासून दूर दूर नेहमी जात राहिलो, म्हणून ते आत्ता मला जवळ येऊ देत नाहीत. म्हणजे अशा प्रकारचं दुःख आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. आपल्याला काय 200 प्रसाद जोड झाले की आम्ही खुश असतो एकदम, तर तसं नाही. जेवढे प्रसाद वंदन कराल तेवढं दुःख वाढलं पाहिजे, तेवढं दुःख वाढलं पाहिजे की देव मला भेटले नाहीत, देव मला भेटले नाहीत म्हणून. वासनिक भेटले या सुखासी नाही आहे, वासनिक तर भेटले पाहिजे, वासनिकांची भेटी घेतली पाहिजे. वासनिक म्हणजे कोण? कान फुकलेले नाही नुसते, उपदेश घेतलेले नाही. वासनिक कशाला म्हणतात? जो नेहमी धर्मवार्ता करणारे आहेत, अनुसरणासंदर्भात बोलणारे आहेत, स्वतःच्या, दुसऱ्यांच्या नाही. काही लोकांचं ते एक झालं आहे की बाबा कधी घेता मग अनुसरण, ते लोकांच्याच चौकशा करत राहतात. जसं काय यांना म्हणजे देवानी यांना सांगितलेलं आहे की यादी बनवून ठेवा आणि पाठवा मला, कोण कोण अनुसरण घेणार आहेत, म्हणजे त्यांची व्यवस्था लावतो मी. मुळात म्हणजे देवाने आपल्याला समोरच्याला विचारायलाच सांगितलं नाही कधी घेता अनुसरण, कोणाला विचारू पण नका. कारण की मुळात म्हणजे तुम्ही अनुसरलेले आहात का, हा पहिला मुळात प्रश्न आहे. तुम्ही जर का अनुसरलेले नसाल तर तुम्हाला कोणालाच विचारायची म्हणजे हे नाही, अधिकार नाही तुम्ही कधी घेता अनुसरण. म्हणजे वासनिक कोणाला म्हणावं? जो स्वतः अनिष्ट क्रिये जर का घडल्या त्याच्यामुळे तो पोळतो, त्या व्यक्तीला भेटा. जो शास्त्र चर्चा करतो त्या व्यक्तीला भेटा, जो ज्ञान चर्चा करतो त्या व्यक्तीला भेटा, जो नेहमी तुम्हाला परमेश्वराच्या संपर्कात ठेवतो तो आहे वासनिक. बाकी जे अन्य वार्ता करणारे, निंदा करणारे, जे उपदेशी असतात ना, देवपूजेच्या निमित्ताने, पोथीच्या निमित्ताने, स्मरणाच्या निमित्ताने भेटतात उपदेशी लोक आणि घरच्याच गोष्टी करत राहतात. तुमच्याकडे पाऊस पडला का, तुमच्याकडे महागाई किती आहे, ऊन किती आहे, कोरोना किती आहे. आत्ता एकमेकाला फोन केल्यानंतर विचारा किती वचनं पाठ झाली आहेत, असं विचारा. आपण म्हणतो किती कोरोना आहे तुमच्याकडे, असेल किती कोरोना, सरकारने तुमच्याकडे काही दिलं आहे का? कोरोनाची म्हणजे यादी द्या आणि इतके पैसे मिळवा. परंतु जर का तुम्ही समोरच्याला जर का विचारलं किती वचनं पाठ झाली, तर त्याला धाक बसतो की यांची एवढी पाठ झाली, माझी ते बिलकुल पाठ नाही आहेत. किंवा समोरच्याने सांगितले 100 वचनं पाठ झाली, तर तुम्हाला धाक बसतो, अरे यांची 100 वचनं झाली, माझी 50च झाली. ही जी चौकशी आहे ना, या चौकशीचा तुम्हाला फायदा होणार आहे. परंतु म्हणजे इथे सुद्धा पोळले पण असेल, पोळले पण असलं पाहिजे की यांची एवढी वचनं पाठ झाली, माझी नाही झाली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते पोळले पण असलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे जे वासनिक आहेत त्यांची भेटी झाल्यानंतर सुद्धा की बघा हे वासनिक भेटले मला, परंतु हे वासनिक अनुसरण घेऊन प्राप्तीला जाणार आहेत ते परमेश्वर मात्र मला भेटले नाहीत. भिक्षू भेटले या सुखासी नाही आहे, भिक्षू महात्मे भेटले, अधिकरण भेटले, परंतु सुख आनंद झाला पाहिजे बरं का, परंतु सुख नाही. म्हणजे देव न भेटल्याचं दुःख हे कायम आहेच आहे. शास्त्र आठविली या सुखासी नाही आहे, शास्त्र जरी आठवलं तरी दुःख होतं मनामध्ये. एखादी लीळा तुम्ही आठवता, भाई देवाची उष्टी बोरे आमच्या स्वामींनी ग्रहण केलेली आहेत, ही लीळा वाचताना खूप आनंद होतो, किती समंजसपणा आहे त्यांच्यामध्ये. परंतु त्याच्यात दुःखही झालं पाहिजे की भाईदेव व्यासाने जे समर्पित करू शकले ते मी मात्र समर्पित करू शकलो नाही. म्हणजे भिक्षुक भेटल्यानंतर सुद्धा असं झालं पाहिजे. शास्त्र आठविल्यासुद्धा जेवढ्या लीळा आठवाल तेवढं तुम्हाला विरह भरला पाहिजे. जेवढ्या लीळा ऐकाल तेवढं ईश्वराच्या वियोगाचं दुःख तुमच्यामध्ये वाढलं पाहिजे. ऐसा अखंड जळतूची असे, असा तो विरही पुरुष नेहमी अखंड जळतूची असे, म्हणजे ईश्वर वियोगास्तव तो दुःखीतच असतो. जसं तो श्वान दुःखी आहे, त्याला कुठेच सुख वाटत नाही, तसं विरही पुरुष जो आहे त्या विरही पुरुषाने त्या श्वानासारखं असलं पाहिजे, अखंड जळतच असलं पाहिजे. आणि म्हणून हे ईश्वराविषयीचं जे दुःख आहे, ईश्वर न भेटीचं दुःख आहे,
आम्हाला स्मरण घडत नाही, आम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही, उत्तम अधिकरणांची भेटी होत नाही, उत्तम साधूंची भेटी होत नाही, उत्तम वासनिकांची भेटी होत नाही, उत्तम विधी सेवादास्य आमच्याकडनं घडत नाही, पंगत विधी उत्तम प्रकारे आमच्याकडनं घडत नाही, याचं दुःख, याचं विरह, याचा वियोग आमच्या मनामध्ये सतत असला पाहिजे. आणि सगळ्यात मोठं दुःख आमच्या आयुष्यामध्ये काही असेल, तुम्हाला कोणी म्हणत असेल आमच्यावर खूप मोठं संकट ओढवलं आहे या कोरोनामुळे, अजिबात नाही. कोरोनामुळे मोठं संकट आलेलं नाही. मोठं संकट आमच्यावर तेव्हा आलं जेव्हा स्वामींनी आमच्यावरून कृपादृष्टी काढून घेतली, त्या दिवशी आमच्यावर संकट आलं आहे. 800 वर्षा पहिले जेव्हा स्वामी आम्हाला सोडून गेलेले आहेत, ते मोठं संकट आहे. अजूनही स्वामी आम्हाला भेटत नाही आहेत, ते सगळ्यात मोठं संकट आहे आपलं. आम्हाला स्मरण घडत नाही, शास्त्र घडत नाही आहे, सेवादास्य घडत, हे सगळ्यात मोठं संकट आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंच मोठं संकट नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून हे मोठं संकट जे आहे हे स्वामींच्या वियोगामुळे आहे, विरहामुळे आहे, स्वामींनी दिलेल्या वियोगामुळे ते दुःख आहे. ते दुःख आम्हाला पुसून टाकायचं आहे, काढून टाकायचं आहे, त्याचा नाश करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला परमेश्वराने सांगितलेलं जे आहे तेच तसंच वर्तन करावे लागेल. कैसे वर्तावे पा न, कुठल्या जीव देवतांनी प्रपंचामध्ये सुख मानून घेऊ नका. म्हणजे काही जे लोक आहेत जे परमेश्वराबद्दल त्यांनी खूप ऐकलेलं आहे, अनुसरणाचं महत्त्व ज्यांना माहिती पडलेलं आहे, आणि अनुसरण घेतल्याने काय होणार हेही माहिती आहे, प्रपंचात पडल्याने काय होणार हेही सुद्धा ज्यांना माहिती आहे, ते सुद्धा लोक अनुसरण न घेता प्रपंचाकडे जातात. म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा अजून काय, म्हणजे आपण कसं काय भट्टोबास वगैरे हे भरलेलं घर सोडून आले, पत्नी होती, मुलगा आहे, त्याच्यानंतर आई आहे, सगळा परिवार सोडून आलेले आहेत, भरलेलं घर सोडून आलेले आहेत, माहीमभट्ट भरलेलं घर सोडून आलेले आहेत. ह्यांच्यापासून काय बोध घेणार आपण? आणि आपण परत प्रपंचाकडे चाललेलो आहोत. म्हणजे हे सगळं जे काही आहे ते सगळं आपण बघितलेलं आहे. म्हणजे श्री चक्रधर ऐसे जाणोनी आमेद्य तुल्य विखो सेवी, म्हणजे परत प्रपंचातच आणि विषयातच आपण रममान होतो. यापरते आणि काही नरक असती बाई, याच्यापेक्षा वेगळं अजून काय दुःखदायक आणि नरकदायक आहे हो? परमेश्वरासाठी खरंच हे दुःखदायक आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराच्या वियोगास्तव आपण मनामध्ये आपले दुःख आपलं असलं पाहिजे. आजच्या या 86 क्रमांकाचा दृष्टांत आपण घेतलेला आहे, जैसा पोळल्या सुन्याचा. या दृष्टांताच्या संदर्भात आपण उत्तरार्ध 161 क्रमांकाची लीळा बघितली, महादाईचा वाराणसी गमन निक्षेदू, आणि दुसरी लीळा बघितलेली आहे, म्हणजे दुसऱ्या लीळेचा संदर्भ घेतला आपण उत्तरार्ध 610 क्रमांकाची, महादाईचा असनिधान धर्म निरूपण. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. दंडवत हो.